सांगली शक्तीपीठ महामार्गाविरोधात रणरागिणी आक्रमक. जमिनी आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या. कामेरी गावात महिलांचा प्रचंड आक्रोश. बागायती जमीन वाचवण्यासाठी महिला उतरल्या रस्त्यावर. शक्तीपीठ रद्द कराच्या घोषणांनी सांगली दणाणली. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता शेतकऱ्यांचा असंतोष शिगेला पोहोचलाय. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कामेरी गावात आज या महामार्गाविरोधात महिलांनी थेट रस्त्यावर उतरत एल्गार पुकारला. एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द अशा घोषणा देत महिलांनी भव्य जनजागृती मोर्चा काढला. तब्बल 286 एकर सुपीक बागायती जमीन या महामार्गाला जाणार असल्याने कामेरी गावातील शेकडो कुटुंबाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाहुयात या आंदोलनाचा हा विशेष रिपोर्ट. हा जनक्षोभ आहे सांगलीच्या कामेरी गावातील रणरागिणींचा. हा आक्रोश आहे आपल्या पिढ्यानपिढ्या जमिनी वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या मायमाऊलींचा. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाची टाकती तलवार आता सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कामेरी गावावर आली आहे. या महामार्गासाठी गावातील तब्बल 286 एकर सुपीक जमीन संपादित केली जाणार आहे आणि त्या गावातील त्याच्याच निषेधार्थ महिलांनी ग्रामपंचायतीपासून एक विराट जनजागृती मोर्चा काढला. सायंकाळी 6:30च्या सुमारास निघालेला हा मोर्चा हनुमान मंदिर मुख्य बाजारपेठ मार्गे संपूर्ण गावातून गेला. मोर्चाच्या सुरुवातीला महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि हक्काच्या लढाईसाठी रणशिंग फुंकले. कामेरीतील ही जमीन साधीसुधी नाही, तर ती सोन्यासारखी कसदार आणि बागायती जमीन आहे. इथे शेतकरी भाजीपाला, केळी, ऊस यासारखी नगदी पिके घेतात. ही जमीन जर महामार्गाच्या घशात गेली तर शेकडो कुटुंबाचा घास हिरावला जाणार आहे आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. आणि त्यामुळे प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. एकंदरीतच कामेरी गावातील महिलांनी पुकारलेला हा एल्गार आता सरकारची झोप उडवणार का? शेतकऱ्यांच्या या तीव्र विरोधानंतर प्रशासन शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय मागे घेणार का? हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. आज कामेरीमध्ये आम्ही महिला मोर्चा शक्तीपीठ महामार्गाविरुद्ध आज आम्ही सुरू घेतलेला आहे. कारण आज आमच्या कामेरीमधून जर आपण बघितलं तर शक्तीपीठ महामार्ग विनाकारण हा होत असल्यामुळं 286 एकर जवळपास 286 एकर जमीन बाधित आहे. तर यामुळे लोकांचा जे रोजचा आपण जो म्हणतो उदरनिर्वाह तो जर सरकार जर घेणार असेल तर त्यात काही अर्थ नाहीये. विकासाला आमचा विरोध नाही, विकास हा व्हावाच यासाठी आम्ही पण तयार आहोत. विकास आम्हाला पाहिजेच, पण विकास हा असू नये की शेतकऱ्यांच्या जीवावर बेतावा. विकास कधीही कुठला करावा की जेणेकरून लोकांचं हित त्यात पाहिजे. जर हितच तुम्ही हिरावून घेत असाल तर आमचा या गोष्टीला पूर्णपणे ठाम विरोध आहे. त्यासाठी आज आम्ही सर्व महिला कामेरीतील बाधित आणि अबाधित सर्वच एकत्र येऊन आज जनजागृती करण्यासाठी आम्ही कामेरीमधून एक मोठा मोर्चा आज आमचं आयोजन झालेलं आहे. त्यावर आमच्या सर्व महिला इथं आहेत, त्यांनी एक घोषणा दिली. नमस्कार, मी छाया पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य. कामेरी गावामध्ये आजच आम्ही महिलांचं नियोजन करून मोर्चा अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही काढलेला आहे. शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे. कोणत्याही शेतकऱ्याची मागणी नसताना उलट शेतकऱ्यांची बांधापर्यंत जाण्यासाठी पाणंद रस्त्याची मागणी आहे, तो एकही केला जात नाही. आणि कुठल्या तरी मोठ्या व्यावसायिकांसाठी गोव्याला जाण्यासाठी बोटीमध्ये माल नेण्यासाठी हा रस्ता पाहत आहे. परंतु आमच्या महिला, आमचं कामेरी ही क्रांतीवीरांचं गाव आहे. त्याच मातीत आम्ही महिला तयार झालेलो आहोत. कोणत्याही अन्याय आमच्या शेतकरी महिला असतील किंवा सामान्य महिला असतील सहन करू घेतल्या जाणार नाही. हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आम्ही इथेच गल्लीपासून दिल्लीला जावं लागलं तरी सुद्धा आम्ही दिल्लीला जाण्याची, धडक मारण्याची सर्व आमच्या महिलांची तयारी आहे. कारण क्रांतीवीरांच्या भूमीमध्ये ही क्रांती झालीच पाहिजे. परंतु या शक्तीपीठ महामार्ग रद्द नाही झाला तर आम्ही गप्प बसणार नाही रद्द झाल्याशिवाय. म्हणून आम्ही सततच घोषणा देतोय. खरं तर या सरकारला आम्ही विनंती करू पाहतोय, कोणताही देव आम्हाला गाडीनं या वरच्या एवढ्या मोठ्या पुलावरनं उंचावरनं या असं म्हणत नाही. पंढरपूरला तर आमचे वारकरी पायीच चालत जात आहेत आणि देवाच्या नावाखाली ही वर्षानुवर्ष आपण बघितले इतिहास, तर त्यामध्ये सुद्धा देवाच्या नावाखाली माणसांना भरडलं जातं आणि हे शेतकऱ्यांना भरडण्याचं काम, शेतकऱ्यांच्या जीवावर बेतण्याचं काम हे आजचं सरकार करताना पाहत आहे. आणि मग आमचा शेतकरी गप्प बसणार नाही. शेतकरी हा शिवाजी महाराज सुद्धा म्हणायचे, लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे.
आणि आमचा शेतकरी जगण्यासाठी आम्ही सर्व आटोकाट प्रयत्न करू. आता आमच्या मगाशी एक महिला म्हणाली, आमचं मुंडकं कापा पण आम्ही तुम्हाला जमीन देणार नाही, अशी भूमिका, असा पवित्र आमच्या शेतकरी महिलांनी घेतलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, कामेरी.